मोक्ष मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोक्ताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। उद्याला श्रुतपंचमी आहे आणि श्रुतपंचमी निमित्त आज आपण श्रुत परंपरा आमच्यापर्यंत कशी पोहोचली याचं थोडक्यात आपण विश्लेषण बघणार आहोत। यासाठी बघणार आहे की आपल्याला श्रुतपंचमी जी साजरी करायची आहे हा पर्व कोणत्या पद्धतीने आणि आम्हाला ही शास्त्र परंपरा लाभली ही किती कष्टाने मिळालेली आहे। अनेक प्रकारच्या संकटांना सामना करून आजपर्यंत आमच्या जवळ हे लिखित शास्त्र उपलब्ध झालं। याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। ज्येष्ठ शुद्ध पंचमी म्हणजे उद्याची तिथी जी श्रुतपंचमी या नावाने ओळखल्या जाते। श्रुतपंचमी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की या दिवशी षटखंडागम या शास्त्राची रचना झाली, म्हणजे हे शास्त्र लिहून पूर्ण झालं आणि म्हणून श्रुतपंचमी आपण साजरी करतो। श्रुतपंचमी साजरी करायच्या आधी आम्हाला हा पूर्व इतिहास पाहायचा आहे की कशा कशापर्यंत ते षटखंडागम शास्त्र आलेलं आहे। ज्या दिवशी भगवान महावीर स्वामींना मोक्षाची प्राप्ती झाली, कोणता दिवस होता तो? भगवान महावीर स्वामींना अश्विन कृष्ण अमावस्या, कार्तिक कृष्ण अमावस्या, अश्विन म्हणा कार्तिक म्हणा, कार्तिक उत्तर भारतीय यांच्यानुसार कार्तिक येते आणि दक्षिण भारतानुसार अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजे दीपावलीचा दिन। या दिवशी भगवान महावीर स्वामींना मोक्षाची प्राप्ती झाली। त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधर ज्यांचे प्रथम गणधर होते त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली। तोपर्यंत त्यांना 4 ज्ञानाची प्राप्ती होती, मनपर्यय ज्ञानाची, पण केवल ज्ञानाची प्राप्ती तेव्हा त्यांना झालेली नव्हती महावीर स्वामी असेपर्यंत। महावीर स्वामींचं सकाळी निर्माण झालं प्रत्युष वेलामध्ये आणि संध्याकाळी गौतम गणधरांना काय झालं, केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि म्हणून आपण त्या दिवशी केवल ज्ञानाची म्हणजे या केवल ज्ञान रूपी महालक्ष्मीची पूजा करतो। नंतर हा गौतम गणधरांची परत दिव्य देशना सुरू राहिली आणि 12 वर्ष पर्यंत त्यांची गंधकुटी रचना झाली। 12 वर्ष पर्यंत त्यांचा उपदेश काल राहिला। नंतर गौतम गणधरांनी मोक्ष प्राप्त केला। ज्या दिवशी गौतम गणधरांनी मोक्ष प्राप्त केला तेव्हाच काही काळानंतर सुधर्माचार्य नावाच्या मुनींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली। ठीक आहे। सुधर्माचार्य देखील 12 वर्ष पर्यंत त्यांनी देखील गंधकुटी रचना झाली। अनेक भव्य जीवांना धर्माचा उपदेश प्राप्त झालेला आहे आणि त्यांचाही काळ 12 वर्षाचा होता आणि त्यानंतर त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली। मोक्षाची प्राप्ती झाली आणि त्याच दिवशी जंबूस्वामी जे होते, कोण होते जंबूस्वामी? हे अंतिम कामदेव होते। यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि यांचा काळ 38 वर्षांचा राहिला। 12 वर्ष गौतम स्वामींचा, सुधर्माचार्यांचा 12 वर्ष आणि 38 वर्ष हा जंबूस्वामीचा, असे 62 वर्ष पर्यंत महावीर स्वामीच्या निर्वाणानंतर सुद्धा केवल ज्ञानाची प्राप्ती म्हणजे केवल ज्ञानाचा उपदेश म्हणजे दिव्य ध्वनी आमच्या सर्वांच्या कानी पडत होती। अनेक श्रोत्यांनी घेतला, केवल ज्ञानींचा विरह झाला नाही। ठीक आहे। यानंतर मात्र कोणीही अनुबद्ध केवली झाले नाही। अनुबद्ध याचा अर्थ एकानंतर एक, काल संपायच्या आधी अनुबद्ध केवली झाले नाही। पण यानंतर 5 जीव असे होते की ज्यांनी केवल ज्ञानाची प्राप्ती करून मोक्षाची प्राप्ती केली, परंतु
त्यापैकी 2ची नावं आम्हाला ज्ञात आहे, बाकी 3ची नावं कुठेही मिळत नाही. कोण होते ते 2 माहिती आहे? सुधर्माचार्य सुधर्माचार्य तर आधीच गेले ना, आता आधीच दुसऱ्या गेले. भद्रभाऊ. भद्रबाहू हे श्रुत केवली केवली होती. होते, केवली नाही झाले. अच्छा. नाव सगळ्यांना माहिती आहे. हम्म. कुंडलपूर मध्ये हो, श्रीधर मध्ये केवली. श्रीधर हा केवली. श्रीधर केवली. एक हम्म. श्रीधर केवली झाले की अंतिम हम्म. होते हे 5व्या नंबरचे. म्हणजे 3 हे गेले, त्यानंतर 5 गेले. 5 मधले एक अंतिम वाले होते श्रीधर केवली, ज्यांनी कुंडलपूरला मोक्षाची प्राप्ती करून घेतली. आणि एक जीवनधर स्वामी होते. हम्म. दुसऱ्यांचं नाव मिळतं, बाकी 3ची नावं काही कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे 5 जण असे अनुबद्ध केवली म्हणून मोक्षाला गेले. आता श्रीधर केवलींचा मोक्ष झाला आणि त्यानंतर विरह काल सुरू झाला. केवल ज्ञानी कुणीही उत्पन्न झाले नाही, परंतु मौखिक परंपरा ही सुरू होती. एकानंतर एक आचार्यांना अशा प्रकारे सर्व 12 अंगांचं ज्ञान मौखिक परंपरेने पाठांतर रूपाने उपलब्ध होतं. आणि त्यानंतर 5 श्रुतकेवली बनले. श्रुतकेवली बनले याचा अर्थ त्यांनाही 11 अंग 14 पूर्वाचं अंगबाह्याचं संपूर्ण ज्ञान होतं, पण प्रत्यक्ष नव्हतं, परोक्ष ज्ञान होतं त्यांचं. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे श्रुतक केवली. असे कोण झाले तर नंदी पहिले, सगळ्यात पहिले नंदी आचार्य, दुसरे नंदी मित्र, तिसरे अपराजित, चौथे गोवर्धन आणि 5वे भद्रबाहू. गोवर्धन आचार्य आपल्याला माहिती असेल, म्हणजे उज्जैनी नगरीमध्ये फिरत असताना गोवर्धन आचार्यांनी भद्रबाहू अत्यंत छोटे असताना त्यांना कंचे खेळताना बघितलं. आणि त्यांनी जाणलं की हा मुलगा अत्यंत हुशार आहे. आणि गोवर्धन आचार्यांनी त्या मुलाला आई वडिलांकडून मागून घेतलं, मला याला अध्ययन करवायचं आहे, मला काही काळासाठी हा मुलगा माझ्या सपूर्द करा. आई वडिलांनी अत्यंत आनंदाने भद्रबाहूला गोवर्धन आचार्यांच्या सपूर्द केलं. गोवर्धन आचार्यांनी त्यांना सगळ्या म्हणजे अध्ययनामध्ये निष्णात केलं. 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान त्यांना मुनिपद धारण केल्यावर प्राप्त झालं. असे हे भद्रबाहू आचार्य. गोवर्धन आचार्यांनी त्यांना शिक्षण दिलं. असे हे गोवर्धन आचार्य 4थ्या नंबरचे आणि 5व्या नंबरचे भद्रबाहू आचार्य. भद्रबाहूंचाही संबंध आपल्याला माहिती आहे. उज्जैनी नगरीमध्ये आहार करण्यासाठी गेले असताना घटना कोणती घडली? एक बालक जाओ जाओ, एका बालकांनी त्यांना जाओ जाओ म्हणजे निघून जा निघून जा अशा प्रकारचं, पाळण्यामधला बाळ ज्याला बोलता येत नाही त्याच्याकडून ती ध्वनी ऐकली. भद्रबाहू आचार्य निमित्त ज्ञानी होते. त्यांना कळलं की या ठिकाणी काहीतरी अघटित घडणार आहे. निमित्त ज्ञानाच्या माध्यमातून जाणलं त्यांनी की 12 वर्षाचा उत्तर भारतामध्ये भीषण दुष्काळ येणार आहे. या ठिकाणी मुनिचर्या राहू शकत नाही. त्यावेळेला भद्रबाहूंच्या सोबत एकूण शिष्य परंपरा किती होती? 24,000. 24,000 शिष्य त्यांच्या सोबत होते. असे हे शिष्य परंपरा त्यांना भेटलेली. आणि त्यांना आता लक्षात आलं की एवढ्या शिष्यांचा आहाराचा विधी दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही. आणि त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला दक्षिणेमध्ये जायचं आहे. दक्षिणेमध्ये जायचं असताना संघामध्ये चर्चा झाली की काय करायचं. त्यावेळेला चंद्रगुप्त मौर्य हा तिथे राजा होता. चंद्रगुप्त मौर्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या आहाराची पूर्ण व्यवस्था करतो, पण तुम्ही दक्षिणेमध्ये विहार करू नका. परंतु भद्रबाहूंना जाणीव झाली की जरी यांनी म्हटलं तर ज्या ठिकाणी अनाजच नाही, खाद्यच काही नाही, तिथे राजा तरी काय करणार आहे. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला, तुमचा आग्रह तुमच्या परीने योग्य आहे, पण आम्हाला इथे आता राहता येणार नाही, आम्ही दक्षिणेमध्ये जाणार आहे. आणि भद्रबाहू समवेत 12,000 मुनी हे उज्जैनी नगरी सोडून खाली दक्षिणेमध्ये पद विहार करत करत निघाले. आणि जे त्यांच्यामधले जे दुसरे आचार्य होते त्यांनाही समान ज्ञान होतं.
ते आचार्य होते ज्यांचं नाव होतं स्थूलभद्र. स्थूलीभद्र. बरोबर. स्थूलीभद्र नावाचे जे दुसरे आचार्य होते त्यांनी निर्णय घेतला की आपण इथेच थांबायचं, आणि ते त्या ठिकाणी थांबले. आणि थांबल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं की आपलं आता कष्टदायक आहे हे सगळं निभा लागणं, मुनिचर्या पाळणं, एक 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 शिथिलाचार त्यांनी झाला. अनेक घरातून भिक्षा आणून जेवण करायचं असं त्यांचं सुरू झालं. नंतर वस्त्र त्यांना अनिवार्यपणे घालावे लागले, पांढरे वस्त्र त्यांनी धारण केले. नंतर कुत्रे त्यांना अन्नाचा वास आल्यावर त्रास द्यायचे, त्यासाठी त्यांनी हातामध्ये काडी घेतली. अशा प्रकारचा काही परिग्रहाचा त्यांनी स्वीकार केला. परिग्रहाचा स्वीकार करताना त्यांना भावनातही होती की हा दुष्काळ संपला की आपण परत दिगंबर अवस्थेमध्ये येऊ, परंतु एकदा शिथिलाचार अंगामध्ये भिनल्यानंतर परत त्याची उपस्थापना होणं अत्यंत कठीण आहे. आणि तेव्हा जैन धर्माचं पहिलं विभाजन झालं श्वेतांबर आणि दिगंबरांमध्ये. खाली भद्रबाहू आले. भद्रबाहूंची निर्विघ्नपणे चर्या संपन्न झाली आणि भद्रबाहू आचार्यांनी, म्हणजे हे कोण होते? श्रुतकेवली होते. श्रुतकेवली कुणाला म्हणायचं की श्रुतकेवलींच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी विशेषतः लक्षात घ्या. श्रुतकेवलींच्या बाबतीतल्या 3 विशेषता परत सांगते. मला वाटते मध्ये एकदा रिव्हिजन झाली होती का, मला माहिती नाही, आठवत नाही. पहिल्यांदा तर श्रुतकेवली जे असतात त्यांना 11 अंग 14 पूर्वाचं संपूर्ण आगम ज्ञानाचे ते ज्ञाता असतात, पहिली विशेषता. दुसरी विशेषता, श्रुतकेवली त्यांच्या या भवाच्या कालामध्ये असंयम भावाला प्राप्त होत नाही. म्हणजे त्यांचं मुनिव्रत म्हणजे 6वं 7वं गुणस्थानच सल्लेखणा पूर्ण होईपर्यंत असतं, म्हणजे ते समाधी घेईपर्यंत, त्यांचं आयु संपेपर्यंत ते असंयम भावाला प्राप्त होत नाही. तिसरी विशेषता, तिसऱ्या विशेषतेमध्ये जो काही आता त्यांचा संसारामध्ये परिभ्रमणाचा काल उरलेला आहे, या कालामध्ये ते कधीही सम्यक्त्वापासून च्युत होणार नाही. 3 विशेषता आल्या लक्षात. 11 अंग 14 पूर्वाचे या भवात ते ज्ञाता होते. नंतर त्यांनी या भवामध्ये असंयम भावाला प्राप्त केलं नाही, म्हणजे मुनिव्रत त्यांचं कायम राहिलं. आणि आता जिथे कुठे त्यांनी जन्म घेतला असेल, जन्म तर नक्की देवपर्ययीतच मिळालेला आहे, कारण संयम भावपूर्वक ज्यांचं मरण होतं ते वैमानिक देवातच जन्म घेतात. त्या ठिकाणी ते आत्ताही मिथ्यात्व अवस्थेला प्राप्त झालेले नाही, म्हणजे त्यांचं सम्यक्त्व, म्हणजे मोक्षाला जाईपर्यंत त्यांचं सम्यक्त्व कायमच राहणार आहे, असं त्यांचं वैशिष्ट्य तिसरं. आणि चौथं वैशिष्ट्य त्यांचं हे की आपल्याला जसा कर्माचा उदय येत असताना काही सर्वघाती स्पर्धकांचा उदय येतो, काही देशघातीचा उदय येतो, है ना. क्षयोक्षमाच्या व्याख्येमध्ये आपण बघितलं, आम्हाला काही कर्माचा सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय करावा लागतो, नंतर भविष्यकाली उदयात येण्यायोग्य सर्वघातीचा सद्वस्थारूप उपशम करावा लागतो, देशघातीचा उदय असतो, अशी अवस्था असते. पण आता त्यांना मात्र जे काही श्रुतज्ञानावरण कर्म आहे, या श्रुतज्ञानावरण कर्माच्या केवळ देशघाती प्रकृतींचाच उदय असतो, सर्वघातीचा त्यांना उदय नसतोच. अशा प्रकारचं हे श्रुतकेवलींच्या बाबतीमध्ये आहे. आणि अशा अंतिम श्रुतकेवली कोण झाले? भद्रबाहू आचार्य. भद्रबाहू आचार्यांचे आम्हाला चरणचिन्ह पाहायचे असतील तर कुठे सापडतील? चंद्रगिरी पर्वत. हा, चंद्रगिरी पर्वतावर त्यांचे चरण आम्हाला पाहायला मिळतील. असे हे 5 कोण झाले? श्रुतकेवली झाले. यांचा काळ होता 100 वर्षाचा. त्यानंतर विशाखाचार्य, प्रौशिल्य, क्षत्रिय, जय, नाग, सिद्धार्थ, धृतिसेन, विजय, बुद्धिल, गंगदेव, धर्मसेन असे 11 आचार्य, 11 अंग आणि 10 पूर्वाचे ज्ञाते झाले. त्यांचा काळ होता 183 वर्षाचा. नंतर नक्षत्र, पांडू, जयपाल, ध्रुवसेन आणि कंसादी 5 आचार्य आता 10 पूर्वाचे ज्ञाते राहिले नाही, 11 अंगाचे धारीचे बनले.
यांचा काळ राहिलेला आहे 220 वर्षाचा. त्यानंतर सुभद्राचार्य, यशोभद्राचार्य, यशोबाहू आणि लोहार्य हे 4 आचार अंगाचे धारी आचार्य राहिले. पहा, एवढी अशा प्रकारे मौखिक परंपरा खंडित होऊन या काळामध्ये किती अंगाचे धारी बनले? 4 आचार्य. फक्त आचार अंगाचं ज्ञान त्यांना उरलं. काही काही मधले मधले होते, पण एवढं कमी ज्ञान हे आता शिल्लक राहिलं. यांचा काळ होता 118 वर्षाचा. आणि त्यानंतर काय झालं तर पुंडवर्धन नावाचं एक खाली दक्षिणेमध्ये प्रांत आहे. त्या ठिकाणी अर्हतबली नावाचे एक आचार्य होते आणि हे आचार्य प्रसारणा, धारणा, विशुद्धी आणि उत्तम क्रियेचे ज्ञाते होते. अष्टांग निमित्त ज्ञानी होते. आणि हे आचार्य दर 5 वर्षांनी 100 योजन परिकरामध्ये जे काही मुनी संघ असतील त्यांना एकत्रित येऊन युग प्रतिक्रमण ते संपन्न करत होते. म्हणजे युग प्रतिक्रमणासाठी त्यांना सगळ्यांना एकत्रित करत होते. कोण? अर्हतबली आचार्य. असंच आता थोडा प्रश्न विषयांतर आहे, पण आता ही जी युग प्रतिक्रमणाची परंपरा खंडित झाली होती ही परत कुणी स्टार्ट केली आत्ताच्या काळामध्ये? शांतीसागर महाराजांनी नाही केली. ही केली आहे विराट सागर महाराजांनी. आत्ताचे जे विराट सागर महाराज आहे यांनी ही परंपरा परत सुरू केली. यांनी त्यांच्या जन्मगावी पथरियाला असं प्रतिक्रमण घेतलं मुनी संघांचं, आणि त्याच्या आधी एका ठिकाणी त्यांचं प्रतिक्रमण घेतलं. आणि आता जे सुमती धामला जे युग प्रतिक्रमणासारखं त्या ठिकाणी 400 साधू एकत्रित येऊन प्रतिक्रमणाप्रमाणे त्यांनी कार्य केलेलं आहे. तर हे अर्हतबली आचार्य त्या काळामध्ये अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. 100 योजन पर्यंतचे मुनी त्या ठिकाणी एकत्रित आले. आणि यानंतर माघनंदी मुनी झाले आणि नंतर धरसेन आचार्य झाले. धरसेन आचार्य ज्यांच्याचमुळे आता ही शुद्ध पंचमीचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख आला. म्हणजे एवढे मध्ये आचार्य होऊन गेले. आणि हे धरसेन आचार्य जे होते या धरसेन आचार्यांना देखील अग्रायणी पूर्वापैकी पंचम वस्तूमध्ये चतुर्थ महाकर्म प्राभृताचं त्यांना ज्ञान होतं. असे हे कोण होते? धरसेन आचार्य. म्हणजे षटखंडागमच्या विषयांचं मूळ स्रोत जे आहे हे 12वा दृष्टीवाद अंग, त्याचं द्वितीय पूर्व अग्रायणी आणि त्याच्यामधली चवनलब्धी नावाचा 5वा अधिकार आणि त्यामधलं कम्म पयडी नावाचं चतुर्थ पाहुड. हे सगळं कसं आहे? हे सगळं आगमामध्ये उल्लेख आहे. आम्हाला पाठांतर राहू शकत नाही, पण एकदा कानावर आपल्याला गेली पाहिजे ही प्रक्रिया की किती ज्ञानाची त्यांची ऱ्हास झालेला होता. आणि एवढं ज्ञान हे आचार्य धरसेनांना होतं. आणि महावीर स्वामी नंतरचा हा काळ होता फक्त 683 वर्ष निर्माणाला झालेले होते. म्हणजे 683 वर्षामध्ये या अवसर्पिणी कालदोषामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्म नष्ट झाला. फक्त आम्हाला कोणतं अंग उरलेलं होतं त्या ठिकाणी? अग्रायणी पूर्व आणि त्याच्यामधली ही कम्मपयडी नावाचं चतुर्थ पाहुड याचं ज्ञान हे धरसेन आचार्यांना होतं. आणि धरसेन आचार्यांनी हा षटखंडागमच्या आधी एक ग्रंथ लिखित रूपाचा लिहिलेला आहे जो तागायत पर्यंत आपल्याला त्याचं ज्ञान नव्हतं. त्या ग्रंथाचं नाव आहे जोनी पाहुड सुत्त. जोनी पाहुड सुत्त म्हणजे सगळ्यात पहिला लिखित ग्रंथ कोणता असेल तर तो जोनी पाहुड सुत्त आहे, जो आचार्य धरसेनांनी लिहिला आहे. आणि हा ग्रंथ मंत्र तंत्र यावर आधारित असलेला हा ग्रंथ सूत्र रूपामध्ये लिहिलेला आहे. आणि हे धरसेन आचार्य हे देखील अष्ट महानिमित्त ज्ञानी होते. ही एक परंपरा. यानंतर आपल्याला कथा माहिती आहे की त्यांनी अर्हतबली आचार्यांना युग प्रतिक्रमणामध्ये 2 उत्कृष्ट मुनी पाठविण्याची विनंती केलेली होती. त्याप्रमाणे 2 मुनी त्या ठिकाणी
कुठे? गुजरातमध्ये गुजरातच्या त्या गिरनार पर्वतावर त्या ठिकाणी त्यांनी पाठवले. मुनींची नावं होती भूतबली आणि पुष्पदन. भूतबली आणि पुष्पदंत मागून ठेवले हे नावं. आणि पहिली हा. नावं त्यांची होती हा. नरवाहन मुनी हा. आणि सुबुद्धी मुनी. काय? नरवाहन आणि सुबुद्धी असे दोन मुनी त्यामध्ये उत्कृष्ट ज्ञानाचे संपन्न होते हे. आणि त्यांनी त्यांना तिथे पाठवलं. कुठे? गिरनार पर्वतावर. गिरनार पर्वतावर पाठवल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी गिरनार पर्वतावर तर ते मुनी पोहोचले. धरसेन आचार्यांच्या लक्षात पण आले, कारण त्यांना आदल्या दिवशी स्वप्न पडलं. कोणतं स्वप्न पडलं होतं त्यांना? दोन शुभ्र बैल. दोन शुभ्र बैल त्यांना स्वप्नामध्ये दिसले होते. त्यांनी मस्त ज्ञानाने जाणलं की दोन उत्तम मुनी या ठिकाणी येणार आहे. आल्यानंतर त्यांनी त्यांच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना बोलावलं नाही. 2 दिवस त्यांना मध्ये जाऊ दिलं. यांच्याजवळ खरंच धैर्य आहे की नाही, की उतावीळपणा आहे हे पाहण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 दिवस अजूनही मला भेटू शकत नाही. आणि लक्षात आलं की अरे यांच्याजवळ बुद्धी आहे, धैर्य आहे आणि हे उत्तम ज्ञानी आहे. आणि त्यावेळेला मग त्यांना धरसेन आचार्यांनी 2 परत मंत्र दिले सिद्धीसाठी. 2 मंत्र दिले. तर एका मंत्रामध्ये अक्षर कमी दिलं 1, आणि एका मंत्रामध्ये दुसऱ्या मुनींना 1 अक्षर जास्त दिलं. आणि हे दिल्यानंतर काय केलं, दोघंही साधना करायसाठी पर्वतावर गेले. साधना केली, साधना संपन्न झाली. आणि त्यांनी पाहिलं की अरे आमच्या समोर ही साधना संपन्न होऊन 2 देवी तर उपस्थित झाल्या, पण एक देवी तिच्यामध्ये एक काय आहे, दात जास्त आहे. आणि एक जी आहे तिच्यामध्ये काय आहे, एक डोळा नाही. अशा प्रकारे 2 देवी उपस्थित झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जे मंत्रसिद्धीसाठी आम्हाला मंत्र दिलेले आहे या मंत्रामध्ये काहीतरी गडबड आहे. कारण देवी ह्या अत्यंत रूपवान असतात. आणि तरी त्यांनी मंत्र मग दुरुस्त केला, अर्थ पाहिला. अर्थ तपासल्यानंतर त्यांना लक्षात आलं की मंत्रामध्ये इथे इथे अशी अशी चूक आहे. ती त्यांनी दुरुस्त केली आणि परत मंत्र संपन्न सिद्ध केला. आणि 2 सुंदर देवी त्यांच्या समोर उपस्थित झाल्या. त्यांनी सांगितलं आम्हाला काहीही तुमच्याशी कर्तव्य नाही, तुम्ही आल्या तशा निघून जा. आचार्यांच्या आज्ञेनुसार आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलावलं होतं. हे पाहिल्यानंतर धरसेन आचार्यांना त्यांची कल्पना आली की हे 2 खरंच सुयोग्य शिष्य आहे. आणि त्यांनी त्यांना पूर्ण आपलं श्रुत परंपरांनी जे काही त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं हे पूर्ण ज्ञान त्यांना दिलेलं आहे. हे ज्ञान दिलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी या दोन्ही आचार्यांनी, काही भूतबलीनी आचार्यांनी त्या ठिकाणी लिखाण कार्य सुरू केलं. नंतर परंतु त्याच्यामध्येही आणखी विशेषता ही होती की त्यांचं जे अध्ययन आहे हे अध्ययन संपलं ते आषाढ शुक्ल एकादशी. आषाढ शुक्ल एकादशी त्यानंतर चातुर्मासासाठी काळ किती शिल्लक राहतो? 3 दिवसाचा. चतुर्दशीला त्यांना स्थापना करावीच लागते. पण जेव्हा त्यांनी आता तिथेच चातुर्मास आम्ही करतो हा संकेत या 2 आचार्यांनी दिला, भूतबली आणि पुष्पदंत, तेव्हा धरसेन आचार्यांना जाणवलं की आपला आता अंतिम समाधी काळ निकट आलेला आहे. हे जर 2 मुनी इथे राहिले तर ते आपलं अध्ययन कार्य, लिखाण कार्य करू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला चातुर्मास करायचा नाही. तुम्ही या ठिकाणाहून चातुर्मासाकरता दुसरीकडे कुठेतरी निघून जा. हा आदेश त्यांनी शिरोधार्य मांडला आणि ते आले अंकलेश्वरला. गुजरातमध्ये जे अंकलेश्वर आहे त्या ठिकाणी ते आले. आजही त्या ठिकाणी जिनवाणी माता मंदिर आहे. त्या ठिकाणी षटखंडागमची काही भागाची रचना त्यांनी पूर्ण केली. आणि ज्या दिवशी ही रचना पूर्ण झाली तो दिवस होता कोणता? ज्येष्ठ शुक्ल पंचमी. या दिवशी भूत जातीचे देव येऊन त्यांनी ही जी मुनी महाराज होते त्यांची दंतपंक्ती, म्हणजे त्यांची पण हे होती, एकाची दंतपंक्ती व्यवस्थित केली आणि त्यांना पुष्पदंत नाव ठेवलं. आणि यांच्यावर वर्षाव सगळा झाला म्हणून त्यांना भूतबली
अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी दिल्या गेलं. म्हणजे त्या दोन मुनींची नावं पण बदलली, भूतबली आणि पुष्पदंत अशी नाव ठेवल्या गेली. आणि हे शास्त्र षटखंडागम हे लिखित रूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचलं. लिखाण करण्यासाठी देखील अनेक खाली दक्षिणेत आले. दक्षिणेत आल्यानंतर जिनपाली वगैरे असे जे काही मुनी होते त्यांचं यांना सहकार्य मिळालं आणि त्या सगळ्यामधून मग या दोनचा स्वतंत्र दोघांचा विहार झाला. आणि मग ते सगळं प्रूफ रिडिंग पाहणं, शास्त्र योग्य लिहिल्या गेलं आहे की नाही हे पाहून अशा प्रकारे पहिल्यांदा हा ग्रंथ कशावर ग्रथित झाला? ताडपत्रीवर ग्रथित झाला. ताडपत्रीवर लिखणं त्या ठिकाणी संपन्न झालं. तोपर्यंत ही परंपरा नव्हती, कागद नव्हता, छपाई नव्हती, शाई नव्हती. जी नॅचरल श्रावक त्यांना शाई करून आणून देत होते पानांची वगैरे, ही त्यांनी शाई वापरली. ताडपत्राची मोठमोठी पानं जी जंगलामध्ये सापडत होती ती त्यांनी घेतली आणि त्यावर बोरूची लेखणी करून त्यांनी हे सगळं शास्त्र त्या ठिकाणी लिहून काढलेलं आहे. याच्या अनेक ताडपत्रीवरच्या या अनेक प्रती म्हणजे पानं हे अजूनही खाली दक्षिणेमध्ये आम्हाला त्याचं दर्शन करता येऊ शकतं. ती जागा कोणती आहे? मूळ बिद्रीला त्या ठिकाणी अजूनही ही ग्रंथ संपदा सुरक्षित आहे. आणि असं हे सुरक्षित ठेवलेलं आमचं शास्त्र त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये षटखंडागम कर्मप्राभृतवरचं हे सगळं विश्लेषण आणि हे त्या ठिकाणी 6 अधिकारामध्ये विभक्त केल्या गेलं. यामध्ये 5 खंडांवर टीका लिहिल्या गेले. धवला आणि जय धवला नावाच्या टीका वीरसेन आचार्यांनी धवला टीका लिहिलेली आहे आणि जय धवला 2 टीका लिहिल्या गेल्या त्या ठिकाणी. आणि जो 6वा खंड आहे हा 6वा खंड यावर कुणीही लेखणी चालवली नाही. ती ग्रंथ संपदा बडोदऱ्याच्या मंदिरामध्ये, जैन मंदिरामध्ये, बडोदरा म्हणजे बडोदा आजचं, त्या ठिकाणी ती ग्रंथ संपदा त्यांनी लिहिली आणि तो भाग जो आहे हा महाधवला म्हणून नावारूपाला आलेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने षटखंडागम वर धवला, जय धवला आणि महाधवला अशा टीका म्हटल्या गेल्या. पण यामधलं महाधवला जे आहे याच्यावर ओरिजिनल रूपाचं जसं भूतबली पुष्पदंत आचार्यांनी लिहिलं तशाच प्रकारचं ते शास्त्र आम्हाला उपलब्ध होतं. आणि या 2 ग्रंथांवर वीरसेन आचार्यांनी 60,000 ग्रंथ प्रमाण एवढी धवला नावाची टीका लिहिली. आणि त्याला धवला नाव दिलेलं आहे कारण धवल म्हणजे शुभ्र, कांतीयुक्त, चंद्राप्रमाणे धवलित केलं ज्यांनी संपूर्ण आगम, म्हणून त्याला धवला हे नाव ठेवलेलं आहे. ही झाली एक श्रुत परंपरा. आणि याच वेळेला एक दक्षिणेमध्ये आणखी एक दुसरी श्रुत परंपरा उपलब्ध होती, ज्याचे आचार्य होते गुणभद्राचार्य आणि यांच्याही जवळ काही ज्ञान शिल्लक होतं. यांनी हे ज्ञान आपलं त्यांचे 2 शिष्य आर्यमक्षू आणि नागसेन या 2 शिष्यांना दिलं. आणि त्यांनी देखील याच काळामध्ये कषाय प्राभृत नावाचं ग्रंथ त्या ठिकाणी लिहून पूर्ण केलेला आहे. कषाय प्राभृत छोटा ग्रंथ आहे हा, खूप मोठा ग्रंथ नाही, पण यावर विस्तृत टीका पुढे लिहिल्या गेलेल्या आहे. आणि मूळ आमच्यापर्यंत जे धर्म सुरक्षित राहून हा धर्माचा आज जो आम्हाला विस्तार दिसतो आहे, हा सगळा विस्ताराचं मूळ स्रोत आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. तर ही सगळी जी परंपरा आहे ही 683 वर्षानंतर आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि हा जो सगळा काही आमचा आत्ताचा भाग आहे या भागाला देखील आज 4 अनुयोगामध्ये निबद्ध केलेला आहे. प्रथमानुयोगात कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. आणि त्यावर एवढी आरातीय म्हणजे नंतर येणाऱ्या आचार्यांच्या अनेक प्रकारच्या टीका किंवा कुंद स्वामींनी त्या ठिकाणी साक्षात समवशरणामध्ये जाऊन समयसार सारख्या 84 प्राभृतांची रचना केली. समयसार लिहिल्यानंतर
1000 वर्षांनी जवळपास आचार्य अमृतचंद्रांनी त्यावर आत्मख्याती नावाची टीका लिहिली. त्यानंतर 300 वर्षाचा कालावधी गेला. त्यानंतर जयसेन आचार्यांनी त्याच्यावर टीका लिहिलेली आहे. आणि जे अध्यात्म आहे, द्रव्यानुयोगाची परंपरा जी आहे ही आमच्यापर्यंत पोहोचली. कर्णानुयोगाची परंपरा तर यांच्यापासून मिळाली, पण जर हा द्रव्यानुयोगाचा आम्हाला विषय प्राप्त झाला नसता तर आमचा शुद्ध आत्मा कसा आहे, आम्ही अनुभूती कशी घ्यायची, नंतर आम्हाला सर्व परिकरापासून बाहेर कसं पाहायचं याचं ज्ञान झालं नसतं. आणि आम्हाला चरणानुयोगाची शास्त्र पण आज उपलब्ध आहे. रत्नकरंड शावकाचार हा सगळ्यात प्रायमरी बेसवरचा आमचा ग्रंथ. नंतर चरणानुयोगाचा ग्रंथ आम्ही बघितला तर सागार धर्मामृत हा आम्हाला पंचासिका अशा प्रकारचे हे ग्रंथ शावकाचारवरचे जवळपास 25 ते 30 शावकाचार लिहिल्या गेलेले आहे. आणि हे सगळे संकलन करण्याचं कार्यही सुरूच आहे. हे सगळं कदाचित संकलित होऊन आलंही असेल शावकाचारवरचे सगळे ग्रंथ. तर हे सगळे चरणानुयोगाचे ग्रंथ आहे. मुनी परंपरेचा चरणायोग सांगण्यासाठी मुलाचार नावाचा ग्रंथ लिहिला, किंवा अनागार धर्मामृत नावासारखा ग्रंथ रचला गेला. आणि कर्णानुयोगावर जर आम्ही बघितलं तर कर्णानुयोगावर आज आम्हाला लब्धिसार, गोमटसार, क्षपणासार अशा प्रकारची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे. आणि किंवा प्रायमरी याच्यात कर्णानुयोग जर आम्हाला पाहायचा असेल तर आम्ही बृहद्रव्य संग्रह पण पाहू शकतो. बृहद्रव्य संग्रहकारांनी कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगाचं कॉम्बिनेशन करून सुंदर पद्धतीने द्रव्यानुयोगाचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर ही सगळी ग्रंथ संपदा आमच्या जवळ या 4 अनुयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. म्हणजे हे जे आमचे आचार्य आहे, या आचार्यांना आम्हाला आठवायचंय. षटखंडा गमचे जे रचनाकार आचार्य भूतबली हे युगदृष्टा जिवंत शास्त्र म्हटले पाहिजे आपण. हे तर या काल तुफानातही असा त्यांनी अद्भुत दीप प्रज्वलित केला की जो मानवांसाठीच नाही तर मानवतेसाठी पण कालजयी अशी रचना ठरला. त्यांनी सजगतेने निर्ग्रंथतेची साधना करत असताना ग्रंथांना दीप्तिमान केलं. असं अमृत मंथन करून ही संपदा, हे वैभव आमच्यापर्यंत दिलेलं आहे. अज्ञान अंधकाराला नष्ट करून उज्ज्वलतेची पताका फडकवून आचार्यांची ही अद्भुत ठेव, धरोहर आम्हाला विरासत रूपाने प्राप्त झालेली आहे. यातील अक्षर आणि अक्षर आम्हाला एक प्रकारे आश्वस्त करणार आहे, मोक्ष मार्ग दाखविणारा आहे. साधनहीनता असताना सुद्धा भोजपत्राचा वापर करून त्यांनी ही ज्ञान गंगा आमच्यापर्यंत पोचविली आहे. आम्हाला उद्याच्या दिवशी नाही, नेहमी निरंतर त्यांची ही अशी समर्पण वृत्ती, साधना, हे सगळं आम्हाला आठवायला पाहिजे. दक्षिणेमधून खाली गेले आणि वर आले, सोपी नव्हती जाण्याची साधना. दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती आणि त्याही काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचा पदविहार करून हे शास्त्र आमच्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून हा श्रुतपंचमीचा दिवस म्हणजे आमच्यासाठी पुनर्चिंतनाचा दिवस आहे, ज्ञान शक्तीचा दिवस आहे, हृदयामध्ये श्रुताला अंकित करण्याचा दिवस आहे. आणि या दिवशी आम्हाला निदान एवढं तरी नक्की करायला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये काय करेल तर 10 मिनिटाचा तरी दररोज स्वाध्याय करेलच करेल. मी पाठांतर सांगणार होती की एक गाथा मी पाठ करेल. शक्य असलं तर हेही करा जीवनात. पाठांतरही आम्हाला शेवटी कामी येणार आहे. जितकं आम्ही पाठांतर आज करू, हा पाठांतराचा संस्कार अनवरत रूपाने भवभवांतरी आमच्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून आपण शेवटी एवढंच पाहिलं पाहिजे की आम्ही आयुष्यभर जीवनामध्ये धनरंजन करतो आहे, म्हणजे धनाच्या मागे लागलोय.
मनरंजन करतोय, मनोरंजनाची अनेक साधनं आम्ही उपस्थित केली, तनरंजन करतो आहे आणि स्वादरंजन करतो आहे. परंतु आता आम्हाला श्रुतरंजन करायचं आहे, स्वरंजन करायचं आहे, आत्मरंजन करायचं आहे. आणि ही चिनवाणी जी आहे ही आमच्या हृदयस्थ आम्हाला करायची आहे. अशा प्रकारे हा श्रुतपंचमीचा सण म्हणा, पर्व म्हणा किंवा श्रुत धारण करण्याचा दिवस म्हणा, तर हा आम्हाला साजरा करायचा आहे. ग्रंथ वाचा, त्याच्यावरचे लेबल उघडा, 2 शब्द तरी त्या ग्रंथातले हृदयस्थ होतात का याचं अवलोकन करा. शास्त्र भांडार अगाध आहे आणि आमची काय आहे, कमी आहे. अनंत शास्त्राणी बहुलाश्च विद्या अल्पश्च कालश्च ततश्च विघ्नः यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीर क्षिवांबु मध्यो. जसा तो हंस आहे, हंस जसा ज्ञानाचं ग्रहण करतो त्याप्रमाणे आम्हाला जीवनात ज्ञान ग्रहण करायचं आहे. इथे आपण थांबूया. कुणाला काही यावर प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.